केसरी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया नांदेडतून जिल्हाधिकारी यांची शेतकऱ्यांविषयी सविस्तर माहिती। सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड। महाराष्ट्र शासनाने नुकतीच अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे। वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी याच्यामुळे कर्जफेड वेळेवर करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज भेटत नाही। त्या अनुषंगाने ही योजना जाहीर केलेली आहे। याच्यामध्ये साधारणतः 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिली गोष्ट 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळामध्ये वितरित झालेलं कर्ज आहे, ज्याची परतफेड होऊ शकली नाही, तर अशा अल्प मुदतीच्या पीक कर्जांसाठी 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती आहे। दुसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये 2022-23, 23-24, 24-25 या तिन्ही वर्षामध्ये ज्यांनी कर्ज घेतलंय आणि त्यापैकी 2 वर्ष यांनी वेळेवर परतफेड केली आहे, अशा जे शेतकरी आहे यांच्यासाठी प्रोत्साहनपर 50,000 रुपये लाभ देण्यात येणार आहे। तिसरा जो मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांनी आधीच यापूर्वीच कर्जमुक्तीचा लाभ घेतलेला आहे त्यांना 50,000 पर्यंतची प्रोत्साहनपर कर्जमुक्ती दिली जाणार आहे। त्यासोबत ज्यांचं विहित मर्यादेपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना पण याच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे, परंतु त्यांनी बँकेसोबत 1 टाइम सेटलमेंट म्हणजे OTS करायला ते जर तयार असतील तर 31 मार्च 2027 पर्यंत हे जर OTS केलं तर त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। फक्त यासाठी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो आधारशी संलग्न करावा आणि दुसरी गोष्ट ॲग्री टॅक्सची नोंदणी जी आहे ती झाली नसल्यास ती नोंदणी तत्काळ आपण करून घ्यावी। धन्यवाद।